नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी सोलापूरमधून येते आहे. सोलापूरमधील माळशिरसमधील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेत बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि या घटनेनंतर आज शरद पवारांनी मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. यावेळेला गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत. तसंच ईव्हीएम बाबत देखील शरद पवार बोललेले आहेत. दरम्यान दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केलेली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती ईव्हीएमच्या समर्थनार्थ सगळे नेते एकवटल्याचं बघायला मिळालं. तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला. त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याच्या खचला बरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. 2004ला ते दोनदा निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं. बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो. 2-4 मतानं जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो. आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना, पळवून घेऊन जायला येईना. म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे. आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप. इंग्लंड तिच्यावर मतभेदीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको. काय असेल ते लोकांना मतभेदी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांचं दिला. आता जग करतंय, आमचं घातलं का? आमच्याकडे सरकारी पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्कामला आहेत. ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाहीत. आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत. ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं, त्या कायदे मंडळाचा हे अवमान करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे. त्याचा काही उपयोग होणार नाही. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे विरोधक त्याचं खापर ईव्हीएम वरती फोडतायत. विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवियावरती जोरदार निशाणा साधलेला आहे. तर घरी बसणाऱ्यांना जनता मतदान करत नाही, त्यामुळे विरोधकांनी रडगाणं बंद करावं असं शिंदे म्हणालेले आहेत. त्याचबरोबर काल विरोधकांनी शपथ घेतली नाही, मग आज त्यांची शंका दूर झाली का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केलाय. यापूर्वीच झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं, कर्नाटकमध्ये झालं, लोकसभेत झालं. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं, आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही. हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही. आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्यात चित करेल. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. कारण घरी बसणाऱ्यांना
लोक मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना, फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात, हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. ईव्हीएम वर आक्षेप घेणं, मग तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो, आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे, पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं. ज्या मार्कडवाडीमधून ईव्हीएम विरोधातलं लढ्याची जी ठिणगी पेटलेली आहे त्याच गावातला एक गट मात्र सर्व स्टंटबाजीचा प्रकार असल्याचा दावा करतोय. होय, आम्ही राम सातपुतेंना या गावातून लीड दिलंय कारण त्यांनी या गावात विकास कामं केलेली आहेत. पाहूया गावातील विरोधी गटाचं नेमकं काय म्हणणं आहे ते. आता जे गावात सुरू आहे ते फक्त स्टंटबाजी सुरू आहे, बरोबर? हा, बरोबर आहे. हे गावातील एक पुढाऱ्यांनी म्हणून स्टंटबाजी केलेलं आहे. गावातून 1003चं मतदान खरोखर रामभाऊ सातपुतेंना पडलेलं आहे. गावात 21 कोटी 89 लाख रुपयांचा निधी रामभाऊ सातपुतेंनी इथे दिलेला आहे. गावामध्ये कुठं काय काय केलं? इथं वशामारुती मंदिर आहे, तिथे 7 कोटी रुपयांचं दिलेलं आहे. रस्त्यांचे सगळे कामं झालेले आहेत. लाईट दिव्या बघा तुम्ही, सगळे जाहीर हिशोब मागितलाय तिथले समोर. हो, जाहीर निषेध. इथं बॅनर लावलेला आहे, कामाचा बॅनर लावलेला या ठिकाणी बॅनर पूर्ण लावलेला आहे. आणि पूर्ण यंग जनरेशन हे रामभाऊ सातपुतेच्या पाठीमागे आहे, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण यंग जनरेशन. आणि सांगतो, ह्या गावाच्या पुढाऱ्यांनी एवढं पण माहिती नाही की ह्या गावामध्ये एक RSSचा ग्रुप आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. हे त्या गावातल्या पुढाऱ्यांनी माहिती पण नाही. हे मोठ्या पुढाऱ्यांनी लक्षात घ्यायचं. ह्याच गावचा मी इथलाच आहे, प्राध्यापक आहे ह्याच गावचा, हे लक्षात ठेवायचं. हे जे काय चाललंय मग ते हे सर्व चुकीचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, फक्त स्टंटबाजी आहे. पुढाऱ्यांनी 4 रुपये आणलेले ते फक्त दाखवायचे, आणि जे ह्याला अपयश मिळालेलं आहे राज्यसभेला, विधानसभेला, हा, ते फक्त स्टंटबाजी आहे. ह्याला फक्त यश नाही भेटलं म्हणून त्यांचं सगळं चाललेलं आहे. काय ईव्हीएम मशीन जर खराब असती तर मागच्या 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेले आहेत. त्यातलेच एक माड्याचे खासदार आहेत, त्यांना 1.25 लाखाचा लीड मिळाला आहे. माळशिरस तालुक्यात ह्या गावातून लीड होतं त्यांना. मग आता कसं काय नाही? आता नाही ना, आता रामभाऊंच्या पाठीमागे आम्ही गेलेलो आहे. रामभाऊंची कामं झालेली आहेत मार्कडवाडी गावामध्ये. 21,89 लाख रुपयाची मार्कडवाडी गावामध्ये कामं झालेली आहेत. आणि ह्यांना कामामुळं मतदान झालेलं आहे रामभाऊ सातपुते यांना, आणि ह्यांना मतदान कमी झालेलं आहे म्हणून यांनी काहीतरी टंटबाजी करण्यासाठी यांनी एवढं हे केलेलं आहे. या मार्कडवाडी गावातून जवळ 4 ऑपरेशन मोठे 5 लाखाच्या पुढचे असे इथून रामभाऊ सातपुतेंनी केलेले आहेत. त्यामुळे पूर्ण गाव जे आहे आणि इतर विकास रामभाऊ सातपुतेंनी इथं केलेला आहे. हा तुम्ही बघता, हा रस्ता सुद्धा त्यांनी केलेला आहे. पूर्ण डांबरीचा रस्ता सगळं पूर्ण त्यांनी रामभाऊ सातपुतेंनी दिलेला आहे. मग समोरची पार्टी मध्ये नाही, सगळं बोगस आहे. सगळं त्यांचं चुकीचं आहे. किती आहे ते फक्त 4-5 पुढे आहेत गावातल्या आमच्या, एवढं फक्त हे सगळं चुकीचं आहे. ना सगळे टोटल बाहेरचे लोक आहेत. एकही गावातला माणूस नाही. 6-7 सगळे गावले आहे. इथली सगळी टोटल जी आहे ती सगळी बाहेरचे लोक आहेत. आता ही जी लोक आहे ती ह्यात बसलेल्यांचे आधार कार्ड फक्त चेक करा, मग कुठले ते तुम्हाला समजतं. तुमच्यापाशी ऑन रेकॉर्ड आहे, ती व्हिडिओ आहेत. ही गावातील लोक. मला एक सांगा, हे गाव म्हणजे हा जो पश्चिम भाग आहे माळशिरसचा, माझ्या हा सगळं मोहिते पाटलांच्या विरोधात राहिलेला आहे सातत्याने. पहिले सुभाष पाटील असतील, नंतर उत्तमराव जानकर असतील, पण आता हेच जानकर मोहिते पाटलांकडे गेल्यामुळे तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं असं काय का? ऐका की आता विषय काय झालेला आहे, ह्यापूर्वी एवढा कधीच ह्या माळशिरसच्या पश्चिम भागाने एवढा कधीच विकास पाहिलेला नाही. आणि ह्या 5 वर्षात जे रामभाऊ सातपुतेने कामं केली, आज ज्या भागात उत्तम जानकर साहेबांना लीड होतं त्यात पूर्ण लीड हे सातपुतेंना पडलंय. म्हणजे पूर्ण हे धनगर समाजाची गाव आहे ती, तरी सुद्धा त्यांनी दुखणं तेच ना आमदारांचं. मी धनगर असून माझं मतदान सातपुतेंना कसं गेलं? ऐका जातीवर आम्ही नाही विकासावर मतदान झालं, जातीवर नाही. त्यांना आक्षेप काय आता त्यांचीच त्यांना माहिती आहे. आक्षेप घ्यायचा म्हणजे त्यांना काय आता कमी पडले म्हणून आक्षेप घेते ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, मार्कडवाडी, माळशिरस. तर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मार्कडवाडी गावात झालेल्या सभेतून उत्तम जानकरांनी मात्र मोठं वक्तव्य केलेलं आहे. बॅलेट पेपरवरती मतदान झाल्यास राजीनामा देतो असं वक्तव्य उत्तम जानकरांनी केलंय. माझ्यासाठी आमदारकी नाही तर लोकशाही महत्वाची असल्याचं ते म्हणालेले आहेत. तसंच निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
तर आयोगाला निर्णय घेऊ द्या मगच राजीनामा द्या असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं आहे. बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हा सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का? हात वर करून सांगा. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का? सगळ्यांनी हात वर करून सांगा. आणि मग त्या ठिकाणी तुम्हा 1400 लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा. तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण, सरपंच कुठे गेले सरपंच, तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या. गावोगावचे ठराव जवळजवळ 80% आलेले आहेत, 22% राहिले असतील ते आपण ठराव घेऊ. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. सरकारच्या बाजूने निवडून आलेले जे आहेत, काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून आलो ठीक आहे, पण एवढी मतं कशी काय पडली, त्यांनाच आश्चर्य वाटते. तर शरद पवारांच्या सूचनेनुसार आम्ही लवकरच मार्कडवाडी ग्रामपंचायतीतील ईव्हीएम विरोधामध्ये रीतसर ठराव मांडू आणि शासनाला पाठवून देऊ अशी माहिती मार्कडवाडीचे सरपंच रणजित मार्कड आणि ग्रामस्थांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. याच मार्कडवाडीच्या स्टेजवरून शरद पवारांनी ईव्हीएम विरोधातला बिगुल फुकलेला आहे, एल्गार पुकारलेला एका अर्थाने. इथंच ज्योत पेटवून ईव्हीएम विरोधातला लढा देशभर नेणार असल्याची घोषणाच पवारांनी करून टाकलेली आहे. सगळे ग्रामस्थ सोबत होतेच. एक तरी या गावात एक पोस्टर लागलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं, ते दोघं तिघं आले होते. पण प्रामुख्याने 80% गाव जर इकडे बघितलं तर यांच्या बाजूने दिसतंय. जरी ठराव हा ग्रामपंचायत नसला तरी पण यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की फेरमतदान हे झालं. आपल्यासोबत सरपंच आहे रणजित मरकड. काय तुमची भूमिका आहे? सभा घेतली पवारांनी काय आश्वासन केलं? हा लढा पुढे कसं नेणार? आता गावातील ग्रामस्थ युवा वर्ग आम्ही सगळे बसून चर्चा करतो, लढा पुढा कसं न्यायचं ते. आणि दुसरी गोष्ट, आता वरिष्ठ नेते मंडळी त्यांना बी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे की अख्ख्या भारतभर हा लढा चालू आहे आता. त्यानंतर आम्ही गावकरी बसून ठरवून त्याच्यावर आम्ही पुढे कशा प्रकारे न्यायचा ठरवतो. आता पवारांनी सांगितलं की ठराव पास करा सगळ्या ग्रामपंचायत, सगळ्या तालुक्यातले. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास होणार कसं? हो, आता होणार ना. तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत आमदार साहेब बोलतील, जानकर साहेब, त्यांच्या माध्यमातून पुढे आम्ही वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून आणि गावाच्या तरुण वर्गाच्या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही लढा पुढे नेणार आहे. मार्कडवाडी न्यायची सुरुवात केलेली आहे का, तर आम्हाला हा विश्वास होता की आम्ही जे मतदान केलं हे नक्कीच काहीतरी घोळ झालेला. आमदार म्हणतात की मी 21 कोटीची विकास कामं केली त्यामुळे मला मतदान झालं. लाडक्या बहिणी ते काही लोकांनी इथं तुम्ही बघितलं असेल मागाशी की काही लोकांनी त्यांनी हिशोब द्यावा, हे पण लोकांनी सांगितलेलं आहे. आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल, काय शेवटी म्हणायला काय कुणी काहीच म्हणेल, परंतु आपल्याला पण दिसत असेल शेवटी कसं असतं, बघणं आणि असणं ह्यात फरक आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आहेत आमचे, ग्रामस्थ असतील, एकमताने ठराव आम्ही पास करू आणि पुढचा निर्णय घेऊ आमदार चेअरमन साहेब यांच्या माध्यमातून. बघा, या सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही एकमतानं पवार साहेबांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतमध्ये ठराव पास करू ईव्हीएम विरोधात आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. आणि असं एकट्या मार्केटवाडीत नाही तर सगळ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करावेत अशी सूचनाच पवार साहेबांनी आमदार उत्तम जानकर यांना दिलेली. त्यामुळे हे जे ईव्हीएम विरोधातला लढा आहे मार्केटवाडीतनं त्याची एक थिणगी पेटलेली आहे. त्याची मशाल कशी होते देशभरात तेच आगामी काळात पाहायचंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, मार्केटवाडी, सोलापूर.